नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या या चॅनलमध्ये. आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे फेअर व्हॅल्यू गॅप. SMC मध्ये फेअर व्हॅल्यू गॅपची काय कन्सेप्ट आहे हे मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आपण पाहूया. इथे मी तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप काय आहे हे सांगतो. इथं आपण थर्ड कॅन्डल कन्सिडर करायचे आहेत. ही फर्स्ट, ही सेकंड आणि ही थर्ड, राईट. तर फर्स्ट कॅन्डल व थर्ड कॅन्डल ह्या फर्स्ट व थर्ड या कॅन्डलच्या विकमध्ये ही फर्स्ट कॅन्डलची विक आहे, ही थर्ड कॅन्डलची विक आहे. ह्या जर दोन कॅन्डलच्या मध्ये जर गॅप निर्माण झाला असेल, राईट, हा जर गॅप निर्माण झाला असेल तर ह्यालाच म्हणतात फेअर व्हॅल्यू गॅप. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ह्याच्या पाठीमागचं मी तुम्हाला रिझन सांगतो स्ट्रक्चरमध्ये, जेणेकरून तुम्हाला लगेच समजेल. इथे पहा, ही जी कॅन्डल आहे ही वन डेची कॅन्डल आहे. ही कॅन्डल आहे, ही वन डेची आहे, ही वन डेची, ही वन डेची. आता मी ह्या वन डेच्या कॅन्डलच्या आतमधील स्ट्रक्चर जे आहे हे ते मी साईडला ड्रॉ करणार आहे. तर हे जे स्ट्रक्चर असेल हे 5 मिनिटाला असू शकतं किंवा 15 मिनिटाला असू शकतं, राईट. ते तुम्ही कोणता टाइम फ्रेम सिलेक्ट करणार आहे त्याच्यावर अवलंबून राहतं. तुम्ही 15 मिनिट, 5 मिनिट, 1 मिनिटलाही तुम्ही बघू शकता. तर ही इंटरनल स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ करतो. मार्केट डाऊनला गेलं, इथं तुम्ही पाहू शकताय मी कुठंपर्यंत हा लो घेतोय. इथून लो मारला, लोअर लो, लोअर हाय, अगेन लोअर लो मार्केटने मारला इथं, अगेन लोअर हाय, अगेन लोअर लो, राईट. इथं तुम्ही पाहू शकता मी प्रिव्हियसही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, मार्केटने प्रिव्हियस लोअर लो ते लोअर हाय या झोनला टच करावं लागतं. म्हणजे तिथं काय असतो, ऑर्डर फ्लो असतो. जर तुम्हाला ऑर्डर फ्लो इनबॅलन्स जर माहीत नसेल तर माझे प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला खूप मदत होईल समजण्यासाठी. तर ह्या झोनमधून मार्केटला यायला हवं होतं, राईट. पण आलं का नाही. इथं मार्केटने काय केलेलं आहे, इम्बॅलन्स व इथं गॅप फॉर्म केला आहे. तर गॅप कोणता, तो प्रिव्हियस लोअर लो पासून ते नेक्स्ट लोअर हायपर्यंतचा हा जो गॅप आहे त्याला आपण फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतो. हेच आपण हायर टाइम फ्रेमला कसं ड्रॉ करतो, नुसत्या ह्या 3 कॅन्डल पाहूनच आपल्याला समजू शकते यांच्यामध्ये गॅप आहे. आता आपण पाहूया इथं इथं काय झालेलं आहे बघा या स्ट्रक्चरमध्ये. तर ह्याच्या आतलं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे हे तुम्ही साईडला ड्रॉ करतो. इथे पहा, मार्केट सुरुवातीला डाऊन गेलं, लोअर लोची फॉर्मेशन, अगेन लोअर हाय, अगेन लोअर लो, अगेन लोअर हाय अँड अगेन लोअर लो. आता तुम्हाला इथं कुठे गॅप दिसत आहे का यामध्ये, तर नाही आहे. यामध्ये कोणताही गॅप नाही आहे. हा प्रिव्हियस लोअर लो, प्रिव्हियस लोअर हाय, हा जो झोन आहे ह्या झोनमध्ये मार्केट अगेन आलेला आहे व मार्केटने फॉल केलेला आहे, राईट. त्यामुळे इथं कोणताही फेअर व्हॅल्यू गॅप नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता, ह्याच्यावरूनच तुम्हाला समजू शकते की इथं कोणताही फेअर व्हॅल्यू गॅप नाही आहे. इतकं सिंपल आहे. तर इथे पाहूया मार्केट अपट्रेंडमध्ये फेअर व्हॅल्यू गॅपची फॉर्मेशन कसे करतं. तर मी तुम्हाला प्रिव्हियस सांगितलंच होतं, बिअरिशमध्ये मार्केट फर्स्ट व थर्ड कॅन्डलच्या वीकमध्ये जर गॅप असेल तर त्या ठिकाणी फेअर व्हॅल्यू गॅपची फॉर्मेशन होते. आता इथं बुलिशमध्ये तशी फॉर्मेशन झाली आहे का, तर इथेही फेअर व्हॅल्यू गॅपची फॉर्मेशन झालेली आहे. ही आहे फर्स्ट कॅन्डल, ही आहे सेकंड, ही आहे थर्ड. फर्स्ट कॅन्डलच्या वीकमध्ये व थर्ड कॅन्डलच्या वीकमध्ये हा जो गॅप आहे हा इथं गॅपची फॉर्मेशन इथं मार्केटने केलेली आहे. म्हणजे इथं फेअर व्हॅल्यू गॅप आहे, राईट. फेअर व्हॅल्यू गॅप इथं आहे. आता हे मी तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये दाखवतो, इंटरनल स्ट्रक्चर यामध्ये काय झालेलं आहे. मार्केट हाय इथंपर्यंत मारला, हायर हाय, हायर लो, अगेन हायर हाय, हायर लो अँड अगेन हायर हाय. मी तुम्हाला काय बोललो होतो, मार्केटला जेव्हा नेक्स्ट हायर हाय फॉर्मेशन करतो, हायर हायची, मार्केटला नेक्स्ट हायर लो बनवण्यासाठी मार्केट ह्याच्या झोनच्या आतमध्ये यावं लागतं. पण मार्केटने तसं केलं का, नाही आहे. मार्केटने इथंच लो मारला, हायर लो, अँड अगेन नेक्स्ट हायर हाय इथं मारलेला आहे. म्हणजे हा जो गॅप आहे हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मार्केटला इथं यायला हवं होतं त्या प्रिव्हियस हायर हाय त्या हायर लो याच्या झोनमध्ये, राईट. इथं काय झालेलं आहे, इनबॅलन्स झालेला आहे. इनबॅलन्स व ऑर्डर फ्लो हे माझे प्रिव्हियस पहा तुम्ही, मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे, तुम्हाला कोणताही डाऊट येणार नाही त्याबद्दल. तर इथे पहा, मार्केटने इथं फेअर व्हॅल्यू गॅपची फॉर्मेशन केलेली आहे. मार्केटला काय करावं होतं, मार्केटला इथून प्रिव्हियस हायर आहे ते प्रिव्हियस हायर या झोनच्या मधून यायला पाहिजे होतं, जाऊन अगेन अपसाईडला जायला हवं होतं. पण मार्केटने तसं केलेलं नाही आहे. इथं फेअर व्हॅल्यू गॅपची फॉर्मेशन झाली, राईट. तर आता इथं आपण समजा इथं फेअर व्हॅल्यू गॅपची फॉर्मेशन झाली नसेल तर आपण तुम्ही कसं ओळखणार तेही तुम्हाला मी इथं दाखवतो. ही फर्स्ट कॅन्डलची वीक आहे, ही इथेपर्यंत गेली असं, आणि ही थर्ड कॅन्डलची वीक. ही समजा फर्स्ट कॅन्डलच्या वीकला टच झालेली समजा असेल इथं, म्हणजेच काय झालं, आता ह्याच्या मधले स्ट्रक्चर मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवतो. मार्केट अपट्रेंडला गेलं, अगेन डाऊन साईड, हायर लो, हायर हाय,
हायर लो अँड अगेन हायर हाय. हे झाले ह्या 3 कॅन्डलच्या आतमधलं स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर, म्हणजेच 15 मिनिटाला 5 मिनिटाला असं स्ट्रक्चर असणार आहे. इथे पहा हायर हाय मारला मार्केटने, अगेन हायर लो, नेक्स्ट हायर जसं फॉर्मेशन केली मार्केटने, नेक्स्ट हायर लो बनवण्यासाठी प्रिव्हियस ऑर्डर फ्लोमध्ये आलेलं आहे मार्केट. ऑर्डर फ्लोमध्ये मार्केट येऊन इथून टच करून गेलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, इथं कोणताही फेअर व्हॅल्यू गॅप नाही. समजलं? तर आय होप तुम्हाला हे समजलं असणार आहे की बुलिशमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप कशी फॉर्मेशन होते. फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये जितकी कन्सेप्ट होती मी तुम्हाला एकदम सिम्पल करून सांगितले आहे. तर मला वाटते की तुम्हाला कोणताही यामध्ये डाऊट नसणार आहे. ह्याच्या पलीकडे काहीच नाही आहे फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये. राईट, जितकं काही होतं मी तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅपबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे.